नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आत्ता चाललो आहोत आम्ही मराठा मोर्चा आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी, जे की आमच्या जवळ आता जिथे असेल तिथे त्या स्पॉटवरती. तर आता वाजले आहेत 9 आणि मनोज जारंगे पाटील लवकरच भक्तिशक्ती इथे येत आहेत. तर तिथे चाललो आहोत आम्ही. किती वेळ लागणार आहे काही सांगता येत नाहीये. आणि आता रिक्षानं चाललो, कारण गाड्या तिथे लावून कुठं पार्किंग करायचे काय, कारण खूपच आता गर्दी असणार आहे तिकडे. तर आम्ही काही जाऊ शकत नाही तर मोर्चा मुंबईपर्यंत. तर कमीत कमी पुण्यामधून वाटत तरी आपण लावू शकतो. त्याच्यासाठीच आम्ही सगळेजण तर रेडी झालेलो आहोत आणि चाललेलो आहोत. तर असेच कनेक्ट राहा, पुढे पाहायला भेटेलच तुम्हाला. आता निगडीला आलेले आहेत, आम्ही त्यांना भेटायसाठी चाललेलो आहेत. ते इथून पुढे लोणावळ्याला जाणार आहेत. त्यांचा मुक्काम लोणावळ्यामध्ये आहे. लोणावळ्यामध्ये त्यांची रात्रीला खूप मोठी सभा आहे. आता भक्तिशक्तीला भरपूर गर्दी जमलेली आहे. तर आम्ही पण मनोज जारंगे यांना भेटायला चाललेलो आहेत. ओके, चला तुम्हाला दाखवतो. योगेश रावांचं भाषण आता संपलेलं आहे. आत्ता आपण जाऊया मनोज जारंगे पाटलांचं भाषण ऐकण्यासाठी. मे बी तिथे काहीतरी स्पीच देणार आहेत. तर त्याला बघू. गर्दी खूप असणार आहे, त्याच्यामुळे किती पॉसिबल जाण्याचं आता हे काय आता आम्ही ते सांगू शकत नाही येतं. पण आम्ही पूर्ण तयारीने चाललो की आम्ही आता रिक्षाने जायचं. भेटूनच रिक्षाने जातो, कारण गाडी लावायला प्रॉब्लेम का. तर आत्ता आम्ही भक्तिशक्ती इथे पोहोचलेला आहोत. तर खूप गर्दी होती इथे. काही रस्ते बंद केलेले, कारण की जास्त ट्रॅफिक वगैरे लागू नये म्हणून. तर इथे मनोज जारंगे पाटलांच्या स्वागताची पूर्ण तयारी झाली होती. हार वगैरे सर्व रेडी होते. माणसं पण आलेली होती, ह्याच्यामध्ये लहान मुले, बायका हे पण होत्या. जारंगे पाटील बोलले होते की जेव्हा आंदोलनासाठी सर्व जर मुंबईला निघतील तेव्हा प्रत्येक गावातल्या बायकांनी वाटा लावण्यासाठी यायचं आहे. त्याच्यासाठीच आम्ही पण गेलेलो आणि लोकांमध्ये खूप जोश होता. खूप गावाकडले, मराठवाड्यातून जास्त लोक दिसत होती, बीड, जालना ह्या साईडचे. तर प्रत्येकाच्या मनात धडकी भरवती हा शब्द हुजूर मराठे आगे. टाळ्या होत्या जोरात.
अजून काय जारंगे साहेब आलेले नाही तर आम्ही चाललेलो आहोत आता बीचवरती. अरे बघा मस्त होतं. मुंबईला जाऊ तर बरोबर 1 CR होते. मराठी एवढं तयारीनिशी चालले तिथे ना टॉयलेट वगैरे आहे त्या पण चालले तर सोबत आणि जे टँकर असतात पाण्याचे खाण्याचं सामान भरपूर सामान घेऊन चाललेत घरच घेऊन चाललेत असं वाटत होतं. मला तर असं वाटत होतं की एवढे आपले मराठी बांधव एवढ्या थंडीचे चालले तर पण सर्व तयारीनिशी चालले तर त्यांना कसलीही काहीही होणार नाही अशी त्यांनी काळजी घेतलेली आहे सर्व लोकांनी आणि एवढं शिस्तीने चाललेत की खरंच यांचं कौतुक करण्याजोगतंच आहे कारण की एवढे सगळे लोक पण अजिबातही काहीच राहणार काहीच नाही आहे. तुम्ही पाहिलंच त्या काकांचा डान्स किती जोशमध्ये होते ते काका खूप भारी वाटलं त्यांना म्हणजे असं खूप लोक असं एकदम उत्साहामध्ये होते. आणि हा तुम्हाला एक छोटा मुलगा दिसतोय ना दादांच्या हातात त्यांच्याकडे तर एवढा भारी तो सगळे लोक आले ना त्यांना बाय बाय करत होता आणि हसत होता. एवढा छोटा असताना एवढ्या गर्दीमध्ये तो अजिबातही क्रँकी वगैरे झालेला नव्हता. आईवडिलांचे विचार असतात कोणी म्हणजे खूप जण असे एकटे आलेले कोणी सगळं फॅमिलीसोबत आलेले तर दादाने त्यांची बायको त्यांचे 2 मुलं हे पण घेऊन आले होते सर्वांना असे हाय बाय असं करत होते वाटं लावण्यासाठी आलेले. आणि ह्याच्यापेक्षा पण अजून एक छोटा मुलगा होता त्याच्या आईबाबांना त्याच्या हातात एक फलक दिलेलं आणि तो चालू पण शकत नव्हता त्याने त्याला असं घेतलेलं कड्यावरती आणि तर पण पाहून खूप भारी वाटलं. पण तो अजून छोटा असल्यामुळे एवढ्या गर्दीमध्ये थोडं क्रँकी झालेला आणि तो जरा साईडला गेलेला तर त्याचा काही व्हिडिओ काढता आला नाही. पण खूप भारी वाटत होतं लोक एवढ्या उत्साहानं ह्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत.
मराठ्याला आरक्षण आता भेटणारच आहे. नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं इथे एवढी गर्दी होती की नेट पण चालत नव्हतं आणि जारंगे पाटील कुठे आले तर हे पण लोकांना कळत नव्हतं अजून. तर रायांच्या मित्रांचा त्यांना मेसेज आला की ते आलेले आहेत डांगे चौकामध्ये आणि आमच्या गावाकडली मंडळी आम्ही सर्वजण असं खाली बसून गेलेले कारण उभा राहून खूप कंटाळा आलेला. तर त्यांना यायला वेळ होता म्हणून आता ते कधी येतील म्हणून आम्ही घरी निघून गेलो. नंतर आले का जारंगे साहेब? 12:30 वाजलेले आहेत तरी पण मनोज जरांगे पाटील काय आलेले नाहीत. डांगे चौकामध्ये तर आम्ही आता भक्ती डांगे शक्तीमध्ये येऊन बसलो. तरी पण 2-1 तास लागतील तरी इथपर्यंत पोहोचायला. हा अजून 2 तास वेळ लागेल भक्ती शक्तीपर्यंत येण्यासाठी. आणि मी चालत आता घरी म्हणजे रिक्षा बुक केला पण आता वरती येणं आम्हाला वाटलं की गाडी इकडे पार्किंगला लावायला जागा वगैरे नसेल तर आम्ही आलो होतो रिक्षानं आणि आता असं पस्तावा होतं की गाडी एखादी आणली असते तर बरं झालं असतं. हा ना. आला का हो त्याची पुढे रिक्षा आलो खालून रिक्षा. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत घरी आणि जसं की तुम्ही पाहिलंच खूप वेळ आम्ही वाट पाहिली पण मनोज जारंगे पाटील काही आलेच नाही. म्हणजे त्यांना एवढा वेळ लागणार आहे. त्यांना 4:30चा टायमिंग होता त्यांना भक्ती शक्तीमध्ये येण्याचा आणि आम्ही गेलेलो. आम्हाला माहिती होतं की तरी पण ते आलेले नाहीत. आम्ही अगोदर कॉल करून विचारलेलं. आम्हाला वाटलं ते 10-11 वाजेपर्यंत येतील पण आता 1 वाजले येतं आणि तरी पण ते आले नाहीत आणि खूप वेळ झाला होता. उद्या आम्हाला गावी पण जायचं आहे त्याच्यामुळे आत्ता आम्ही आत्ताशी काळेवाडी फाटा येतं राया बोलता की जगताप डेअरीवरून निघाले तर आणि खूप वेळ लागला असता. आम्ही गाडी पण घेऊन गेलो नाही तर म्हटलं तिकडे जावे तर आणि कारण की म्हटलं पार्किंगला जागा आहे का नाही म्हणून तर मग तसंच गेलेलो. रिक्षानं गेलो आणि रिक्षानं चालत. खूप गर्दी होती पण एक मात्र पाहायला भेटलं की जसं एक राजा असतो ना जर लढायला जाताना सगळं आपलं सगळं सामान वगैरे घेऊन जातं तसेच जारंगे पाटलाचे सगळे मावळे सगळं आपलं म्हणजे एकदम तयारीनिशी चाललेले आहेत. सर्वही त्यांच्याकडे खाण्यापिण्याचं सामान गॅसच्या टाकी वगैरे हातरून पांघरून सगळं म्हणजे काय काय सगळं घेऊन चाललेत ते. आता किती दिवस लागले तरी असं वाटतं की मागण्या पूर्ण होस तर काय ते आता येणार नाहीत. त्यांनी फुल तयारी करून चालले तर आणि त्यांना सपोर्ट किंवा जे लोकांचा
हां, आणि वातावरण पण एकदम सणासारखंच आहे. खूप लोकांमध्ये उत्साह आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, छोटेले मुलं म्हणा, बायका म्हणा, माणसं म्हणा, खूप सारे आहेत. म्हणजे या चौकामध्ये कुठे पण एवढी गर्दी आहे. जिथे आम्ही गेलो होतो तिथं पण एवढे लोक पब्लिक होतं खूप. आणि आता पाटलांना तिथे यायला ना 2 ते 3 तरी वाजतील असे बोलतात सगळेजण. त्याच्यामुळे थोडीशी कमी होईल, कारण की बायका आणि मुलं एवढं वेळ म्हणजे नाही तिथं उभं राहू शकत, किंवा तरी पण काही बसून राहिले तर आम्ही पण राहिला असतो, कारण की उद्या आम्हाला गावाला जायचं आहे. त्याच्यामुळे मग आम्ही आलो होतो माघारी. आणि खूप छान होतं सगळं पाहायला. तुम्ही पाहिलंच असेल की किती लोकांमध्ये जोश आहे. सगळ्या गाड्यामध्ये लोक एवढे तर उत्साही होते. आणि आता अशाच सगळं हा आता गेलेला आहे. आता उद्या आज म्हणजे संध्याकाळी लोणावळ्याला मुक्काम, आणि तिथनं उद्या परवा जाणार 26 जानेवारीला फायनली आंदोलन चालू होणार आहे. आणि मागण्या पूर्ण होतात की नाही, मराठ्याला आरक्षण भेटते की नाही, हे सगळं तर आपल्याला पुढेच आता कळेल. हां राया म्हणतात भेटणारच आहे असं म्हण. हो, भेटणारच आहे, कारण की एवढं सगळं आता चाललंय तर नक्कीच, कारण की असं कधीच न झालेलं. हे फर्स्ट टाईम असं मराठे आंदोलन करतात, किंवा फर्स्ट टाईम असं होतंय. आणि एवढं सगळे लोक पाहत आहेत की पुण्यामध्ये सुद्धा एवढी गर्दी असं कधीच असे रस्ते एवढे जाम नसतील झाले असं मला वाटतंय. एवढी सगळी पब्लिक आहे खूपच. आम्ही म्हणजे 3 वाजल्यापासून लोक म्हणत होते की गाड्या जात होते. आणि जेव्हा म्हणतात की जारंगी पाटील जेव्हा तळेगावमध्ये कुठं असेल तेव्हा लोक मुंबईमध्ये पण पोहोचलेले असतील काही, कारण एवढ्या गाड्या एवढं सकाळपासून चाललेलं आहे. लोक खूपच ही येतं. आणि एकदम शांतता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतता. एवढं सगळं पब्लिक होतं, एवढं स्वतः छोटे मोठे कार्यक्रम असले ना तिथे पण एवढा हंगामा वगैरे होतं. पण एवढं सगळे करोडांनी एकदम मराठा चाललेत, पण एवढं शांततेमध्ये चालले. ते असंच आय होप हे असं शांततेमध्ये आपलं एक आंदोलन होईल, आपले हे सगळं होईल, आणि मराठ्याला आरक्षण भेटेल. आणि तर चला, आता मी हा माझा व्हिडिओ इथेच बंद करते, कारण की उद्या चाललो आता गावी. तर तुम्हाला गावाचे 1-2 व्हिडिओ पाहायला भेटतील पुढे. कशासाठी चाललं काय आहे तुम्हाला सांगेलच मी उद्या. तर चला, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.